घरचा चॅनल घरचे त्याच्यामध्ये पाडे बळीराम पाडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहेत. आज तुम्हाला एक महत्त्वाची पांढरीच्या काठीची माहिती सांगत आहे. तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्याची माहिती अशी बरीच अनमोल आहे. ही पांढरीचं लाकूड आहे बघा, असं लाकूड असतं पांढरं शिपट. आणि दुसरी गोष्ट, लाकूड ही जवळजवळ 3 पिढीपासून तिथं झाड होतं. त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनी म्हणजे 2-3 पिढीचं झाड आहे. त्यांच्या आजोबापासून तिथं झाड होतं हे. आणि त्यांनी दिलेले आपल्याला काही वैद्यने आणून लाकडं दिलेले आहेत. आपण राहायला हडपसर सोलापूर हवे कुंजरवाडीला आहे. आपण दुसऱ्या वैद्य कोण ही वनस्पती मागून घेतात, एक दोन लागल्या की त्यांच्याकडून 2 काठ्या आपण मागून घेतलेल्या आहेत. ह्याची तुम्हाला आज माहिती सांगतो मी. 2 काठ्या, एक 6.25 फुटाच्या काठ्या आहेत. हे आपल्या हाताच्या बोटा एवढ्याले काठ्या असतात. तर ह्याचा उपयोग काय करायचा आणि ह्याची माहिती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल. तर सुरुवातीला वनस्पती कशी काम करते आणि काय करते हे सांगतो तुम्हाला. हे जे खण आहेत, हे असे खण, ह्या खणामधून एक ऊर्जा येणं जाणं करीत असते. बघा, जसं आपल्या एखाद्याला घराला दरवाजा असतो, त्या टायमाला ह्या खणामधून ऊर्जा मध्ये बाहेर करत असते. त्याच्यापायी खण, कुठली बी वनस्पती काढताना ही खण असे थोडे शिल्लक राहू द्यायचे. काही सगळे खरडून काढायचे नाहीत. असे एक इंच असे थोडे टोंगळे राहू द्यायचे. बघा, बघून घ्या. वनस्पती कुठली जर तुम्ही काढली तर खणं सगळे काढायचे नाहीत. ह्या खणा वाटून काही जे ह्याची वनस्पतीची पॉवर असेल, एनर्जी असेल, हे असे खणं राहू द्यायची. मी बघा, ही तुम्हाला दाखवतो, ही नीट बघा. हे झालं वनस्पतीची ओळख आणि वनस्पतीचा माहिती थोडी. तुम्हाला आता दुसरी सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघा. पहिला उपयोग ह्याचा असा आहे, ह्या वनस्पतीच्या 4 जाती आहेत. आता मग 4 जातीमधून त्याची जे कुठली जात किती पॉवरफुल आहे, किती काम करते, हे आपल्याला 4 वनस्पती ज्या टायमाला आपल्याला कळतील. हे काम सगळ्या सारख्याच करतात, पण कुठली कमी जास्त असते आता त्याच्यावर बी अवलंबून असतं. तर कर्म ही कुणाचे बी आपले कर्म करीत राहायचे असतात. तर पहिली एक ह्याचा उपयोग सांगतो तुम्हाला. जर कुणाला आपल्याला काही वाटत असलं किंवा बाहेरची बाजू नकारात्मक ऊर्जा आपल्यावर अटॅक होऊ नये, आपल्याला काही करू नये, तर ह्याचं काय करायचं, हे काठी एवढं 1 इंचाची अशी एक इथून कापायची. कापल्यानंतर ह्याचा मणी तयार करायचा. आणि मणी तयार केला, तुम्ही आपलं एक छिद्र करून काही कंबरला गळ्यात धारण करू शकता. एक मणी तुमच्या जवळ जर असला तर हिंसक प्राणी, समाजामध्ये हिंसक माणसं, विनाकारण भांडण तंटा, विनाकारण काही गोष्टी ही समाजात घडत नाहीत. ही 100% गोष्ट खरीच आहे. तर ह्याचा बऱ्याच लोकांनी वापर करून बघितलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात शंका नाही. दुसरी गोष्ट झाली तर तुम्हाला जंगलात कुठं रानामाळात शेतात राहताय, त्या माणसासाठी संरक्षण म्हणजे ह्या काठीचे तुकडे, काय मणी जरी नाही तुम्हाला पाडता आलं तर 1 इंचाचा तुकडा पाडायचा आणि इथं पंचरंगी द्वारा बांधून आपलं गळ्यात जरी बांधला तुम्ही, मणीच पाडावा असं काही नाही. त्याचं की मणीच पाडायचा आणि मणीच घालायचा असं एक त्याचं काही नसतं. 1 इंचाचा तुकडा घ्यायचा, नाही तर कापडात घ्यायचा आपला भगवा लाल कपडा, एवढा तुकडा पाडून कमरला गळ्यात तुम्ही कुठेही बांधू शकता. त्याच्यात काय आपल्या जीवाला संरक्षण म्हणजे त्याला लाजायची काही गरज नसते. कारण त्याचं काही नाही. गळ्यात आपले हे एक वनस्पती म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे दैव शक्ती ह्याची चांगली आहे. त्याच्यामुळे एखादे आपण तुळशीची माळ घालतो, रुद्राक्षीची माळ घालतो, बाकीच्या बऱ्याच अंगावर आपण धारण करतात. त्याच्या प्रकारे ह्याचा एक जर तुकडा धारण केला तर ते एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. तुमच्या अंगावर नकारात्मक ऊर्जा येणारी काय अटॅक करते ती थांबल्या जाते. त्याच्यापासून चांगलं काम होतं. तेच पाहिजे ही पांढरीची काठीचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट, समजा एखाद्याची आता ही झाला बाह्य उपचार किंवा व्हायच्या आधी सावध राहणे, काय करणे ह्याच्यासाठी. समजा एखाद्या माणसाला काही बाहेर बाजू झालेली आहे आणि झाल्यानंतर त्याला काय करावं लागेल, तर ह्याच्यासाठी काय करायचे, ह्याची साल भेटते. ह्याची साल काढलेली आहे बघा, वरून ती काठी आता ही पांढरी, आणि साल काढून त्याची साल जर त्या शरीराला काही त्रास असला
तर रोज संध्याकाळी एक तुकडा त्या सालीचा, आपल्या हो का ही साल आहे इथं, तुम्हाला दाखवते हो का, ही साल, ही बारीक साल आहे, अशी जिभेवर ठेवून चावून खायची. चावून खाल्ली की 10 ते 5 मिनिटात, अगं लय झाली 20 मिनिटं झालं, 20 मिनिटात तुमच्या काही शरीरातली काही नकारात्मक ऊर्जा, काही डोळ्यानं नाही दिसणारी जी काही ही आहे, अशी एवढी साल तुम्ही जर रोज चावून चावून खाऊन त्याचा रस गिळताय, आणि वरून काय फक्त खायचं नाही, साल खाल्ली की वरून तुम्ही पाणी पिऊ नका, काही खाऊ नका. ह्याची चव कशी आहे तुम्हाला सांगतो या वनस्पतीची. आधी जर थोडी कडवट, आंबट, तिखट लागते, असे 4-5 प्रकारची चव लागते. 4-5 प्रकारची चव झाल्यानंतर शेवटला अर्धा तास झाला, एक 35 मिनिटं झाली जवळजवळ, हे परत तोंड तुमचं गोड पडतं, गुळचट पडतं तोंड, आणि गुळचट तोंड पडलं की त्या टायमाला तुम्ही एक कपभर, एक अर्धा गिलास पाणी प्या. पहिल्यांदा कडवट लागल, आंबट, तुरट, खारट, असे 4-5 प्रकारची चव आहे ह्या वनस्पतीची. आणि वजना असे कडक लाकूड आहे, एकदम लोखंडीच्या सळईसारखं असं वजनाला बघा, असं खणक लाकूड आहे. ही झालं बाबा शरीरातून काही बाधा असली तर ह्याची दोरी, ह्याची जी आपण साल आहे, या सालीला काय करायचं, थोडी इस्तीवर आपण टाकून लोबान गुगल देऊन जर तुम्ही घरात दोरी देताय रोज, शनिवार, गुरुवार, असे जर 2 दिवस आठवड्यातून जर तुम्ही घरात दोरी दिली, घरात जर काही तुमच्या डोळ्यानं नाही दिसणारे काही जीवजंतू असतात, काही डोळ्यानं नाही दिसणारे शक्ती, काही घरात उलटापलटा करतात, ती पण तुमच्या 1-6 महिन्यात बंद होऊन जाते. 6 महिने तुम्हाला कंटिन्यू ह्याची दोरी द्यायची. दोरी जर दिली तर सगळे घरातले काही डोळ्यानं नाही दिसणारे 9 घरं असले, ती पण शांत होऊन घरात तुम्हाला सुख समाधानी लागणार आहे. समजा एखाद्या माणसाला झोप येत नाही, स्वप्न पडते, अशी बी काही समस्या असते एखाद्या माणसाला, तर त्या माणसाला काय करायचं आपल्याला, ही एक पांढरीची काठी, ते संध्याकाळी आपलं अशी उशीखाली ठेवायची, उशीखाली ठेवायची. आणि दुसरा एक व्हिडिओमध्ये मी मसबाचा मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राने ह्याला शेंदूर लावून भारून घ्यायची रोज आमुष्याच्या आमुष्याला, कंटिन्यू प्रत्येक आमुष्याला घ्यायची, आणि ती उशाला द्यायची. उशाला दिली त्याच्या कंबरला एक आपण तावीज कसा बनवायचा, काळा धोत्रा, कृष्ण धोत्रा म्हणतात काही ठिकाणी, कृष्ण धोत्रा आणि पांढऱ्या रुईची मूळ, ही शनिवारी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता दिवस मोठ्या टायमाला तिला हळद कुंकू, थोडी ज्वारी पिवळी करून 1 रुपया शिक्का ठेवून अगरबत्ती लावून 3 अगरबत्त्या लावून, बरं विष्णू महेश आम्हाला तुमचं सहकार्य लाभू द्या, आणि काही जी वाईट शक्ती आहेत, नकारात्मक शक्ती, ह्याच्यापासून आम्हाला संरक्षणासाठी आम्ही तुमचे एक थोडे तुकडे काढून येतंय, तुम्हाला त्रास करताय, आणि आम्हाला सहकार्य करा, असं त्या वनस्पतीला बोलून शुक्रवारी संध्याकाळी तिची पूजा करून घरी यायचे. परत शनिवारी संध्याकाळी सकाळी जाऊन आंघोळ तुमचे करून जाऊन त्याला काय करायचं, एवढे एक 2-2, 1-1 इंचाचे आपल्या पिठीत बसायपुरचे, तावीजमध्ये बसायपुरते, नाहीतर असे बारके बारके तुकडे काढून आणायचे, काळ्या धोत्र्याचे आणि पांढऱ्या रुईचे. ते 2 तुकडे काढून त्याच्या तावीजमध्ये घालायचे. तांब्याचा भेटला तांब्याचा घ्या, चांदीचा भेटला चांदीचा घ्या. त्या तावीजमध्ये ही 2 मुळ्या घालून त्याच्यावर हनुमान चालीसा 108 वेळा बोलायचा. हनुमान चालीसा असला, नाही तर गायत्री मंत्र असला, जे काय तुम्हाला एखादा जे काय नवनाथाचा कुठला एखादा मंत्र असला, नवनाथ ग्रंथातला एखादा काय अध्याय असला, पाठ असला, त्याच्यावर तुम्हाला मंत्र म्हणून त्याची अशी फूक मारायची तावीज. तावीज ते गळ्यात घाला, कंबरला बांधा. त्याच्यापासून तुम्हाला नकारात्मक ऊर्जा, डोळ्यानं नाही दिसणाऱ्या ऊर्जा, विनाकारण त्रास करते आहेत, तर ती तुम्हाला एकदम रामबाण काम करणार आहे. ही झाली तुमच्यासाठी संरक्षणासाठी. परत तुम्हाला ह्याचा एखादी काठी भेटली आणि तुमच्यापाशी साल नाही त्याची, मग काठी दिलेली आहे, आपल्याकडे मणी आहे, आपल्या पैसे जवळ आहे, तरी पण त्या माणसाला त्रास होतोय, तर काय करायचं माऊली, ही मणी घ्यायचा, सांशीवर असं पाणी टाकून उघडायचा थोडा. आपले सानस असते जे चंदन उघळतो, प्रत्येक मंदिरावर एक सानस असते, आणि त्या सांशीवर चंदन उघडून देवाला त्याचा गंध लावते. तशी एक सानस घ्यायची, ही पांढरीची काठीचे पाणी टाकून उघडायची, नाही तर गवतर असलं तर गवतरात उघडायची, आणि 1 चमचा रोज प्यायची. असं का जर तुम्ही 4-6 महिने करताय, तुमच्या शरीरामध्ये भूत बहिर्वासा करणे, कवटाला आलेलं गेलेलं केलेलं, कशाला आलंय, काही बी असतील 12 भानगडी, ही जर तुम्ही काही दिवस तुम्ही पोटातून जर ह्याच्या पांढरीच्या काठीचं थोडं उघडून घेताय, तर ह्याची अवधी असते 6 महिने.
6 महिन्यापर्यंत त्याची मुदतीपर्यंत तुम्ही काही दिवस पांढऱ्याची काठीचं जर गंध पोटातून घेताय तर 6 महिन्यानंतर तुम्ही एकदम एकदम निरोगी होणार आहे, की कुठलाही असं बाहेरची शंका राहणार नाही की ह्या माणसाच्या शरीरामध्ये. तर ह्याचा तसा बी वापर होतो. तर ह्याचा पांढरीच्या काठीचा दुरी द्यायला चालते, पण असं तुम्ही वापरा. तुमच्या पद्धतीनं जसं की तुम्हाला वापरता करता येईल तसं वापरा. आणि संग जरी एक काठी तुम्ही ठेवलीच तांत्रिक कामासाठी, समजा काठी एखादी 2 शिल्लक आहे, तुमच्या घरामध्ये साप येतात, काहीच नसताना कुठं घरात येते, दारात येते, कुठं साप निघते, तुम्ही जंगलात राहताय, जंगलाच्या बाजूला राहताय, रानात राहताय, अशा ठिकाणी एखादी साप येतो, इचुकाटीचं भ्या असतं, तर त्या टायमाला काय करायचं, आपल्याला असे एवढे तुकडे काढायचे मारून, एक 6.25 इंचाचे तुकडे काढायचे. घराच्या दारात एक 6.25 इंचाचा तुकडा, घराच्या चारी कोपऱ्याला 4 एक तुकडे बांधायचे, किचनमध्ये एखादा बांधायचा, असं प्रत्येक हॉलमध्ये जर तुम्ही एक तुकडे बांधले, 1 2 2 1 2 सगळीकडं, तर तुम्ही काठी बांधल्यापासून तिथं तुम्हाला साप कवा दिसणार नाही, साप निघणार नाही, इचुकाटा येणार नाही, तुमच्याकडे असे काही गोष्टी येणार नाही. तुमचं घर म्हणजे एकदम संरक्षण झाल्यासारखं झालं, किंवा एक छाया कवच किंवा काही वाईट शक्ती येणार नाही घरापाशी. हे आवडी ही पांढऱ्याची काठी बघा अशी महत्त्वाची आहे. आता मला एक जणांना विचारलं होतं, पाडे मामा ह्या वनस्पतीमध्ये पॉवर कुठल्या येतात, प्रत्येक झाडात पॉवर कुठली येते, त्याचं एक तुम्हाला गुण रहस्य सांगतो. ह्याच्यात पॉवर कुठली येते, दिवाळीच्या टायमाला शरद पौर्णिमा येते, दिवाळीच्या अगोदर. तर त्या शरद पौर्णिमेला काय झालेलं आहे, श्रीकृष्णानं बीज मंत्र, गायत्री मंत्र असे अर्ध्या तासाचे मंत्र आहेत. हे मंत्र बाशिरवाट फुकले, बाशिरवाट ते म्हणून फुकल्यानंतर संध्याकाळी 8:30 ते 12पर्यंत सगळे बीज मंत्र, मोठे मंत्र सगळे फुकले, आणि ती चंद्रानं कॅच केले. आणि चंद्र दरवर्षी परत ती मंत्राचा वर्षा परतवेर करतो, आणि परतवेर वर्षा केला की वनस्पती त्या मंत्राच्या शीतळामुळं पानावाट खोडात उतरतो. खोडात उतरला म्हणून ह्याची मान्यता अशी आहे की 20 वर्षे, 20 पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा 20 झाल्यानंतर ह्या खोडामध्ये, ह्या वनस्पतीमध्ये पॉवर भरपूर येते. म्हणून काही लोकांचं म्हणणं असं आहे की 20 वर्षाचं जुनं झाड राहावं का, ह्याचं गूढ रहस्य असं आहे का ही बीज मंत्र जे आहेत हे फुकल्यानंतर ह्या वरून आपल्या पानातून ह्या खोडात येऊन बसतं. मग खोडाला बांडगुळ असलं, बांडगुळामध्ये एक पॉवर येऊन बसत असते. म्हणून जेवढे तुमचे ग्रहण असतील, शरद पौर्णिमा झालेले असतात, त्याच्यामुळं सगळे ह्या खोडामध्ये एक पॉवर आलेली असते, एनर्जी पॉवर, म्हणून ती चांगल्या प्रकारे काम करतं. आता हे झालं वनस्पतीत पॉवर कुठून येते, आणि जसं जुनं झाड झाल्यावर काय काम करतं. म्हणून हे पांढरीच्या काठीचा तुम्ही कसा जरी वापर केला, तुम्हाला जशी शंका असेल, तुमच्या मनानं बी काही करू शकता. कारण मी सांगते असं काय नाही, तुमच्या जरी मनानं काही अधिक वापर केला काही पद्धतीत तरी बी चालतंय. बघा ही पांढरीची काठी असं एकदम लाकूड छान आणि मजबूत असं आहे. पांढरीची काठी आपण एक 4-5 काठ्या मागवल्यात. आता आपल्यापाशी 2 काठ्या आहेत अशा. आणि पांढरीच्या काठीचं कसं आहे तुम्हाला सांगतो की कुणी म्हणते की पाण्यात बुडते, पण काही काठ्या बुडत बी नाहीत तरी काम करतात. तसं काही नाही, एखाद्या माणसाला वाटतं की पाण्यात नाही बुडले, पाण्यात तसं काही नसतं. वनस्पती आहे, आता एखादी इथं किडकी लागलेली आहे, थोडं काही खराब झालेली आहे बघा, तर एखाद्या वेळेस तशा काठ्या काही पाण्यात बुडत बी नाहीत, पण तसं काय नाही, काम करील असं काही नसतं. काही कारणामुळे जर समजा नाही बुडले तरी काम करतेच, 100% काम करते. एखादी वनस्पती पाण्यात बुडते, एखादी बुडत बी नाही, ती बी बघण्यात आलं. एकाच झाडाचं लाकूड कोणचं बुडतं आणि कोणचं नाही, असंच मला वैद्यकून ऐकण्यात आलेलं आहे. असं ह्या काठीचा इतिहास आहे. हे बघा पांढरीची लाकूड. आणि पुन्हा दुसरी गोष्ट ह्याची एक सांगतो तुम्हाला. आता हे पांढरीचं टोक आहे, ह्याच्यापासून आपल्याला तुम्हाला ह्याचा गंध लावायला एक वापर कसा करायचा. तुम्ही कुठल्या कामाला चालला, कुठं नोकरीला इंटरव्ह्यूला चालला, कुठं एखाद्या चांगल्या महत्त्वाच्या मिटिंगला चालला, तर काय करायचं, आपला तुमचा पांढरा चंदन घ्यायचा, पण एकदम पांढरा चंदनाची पावडर घ्या, हातावर घ्या, वाटीत घ्या, थोडं पाणी टाका, अगर दूध असलं गायचं तर दूध टाका, आणि ह्या काठीनं काय करायचं त्याला असं कालवा. त्या कालवल्यानंतर गंध तयार होईल, आणि गंध काय करायचं कपाळाला लावायचं. कपाळाला तुम्ही गंध लावून बाहेर जावा, येऊवर ते गंध तोंड देऊ नका, तोंडावर पाणी मारू नका, तोंड दिवायचं नाही. आणि तुमच्या येऊवर काही काम असतील, कुठल्या कामातले एका साहेबाकड, वकिलाकड, कोणत्या साहेबाकड, कुठले कुणाकडे जायचे, ते काम लवकर करत जरी नसला, जोपर्यंत तुमच्या गळ्यात गंध ही काठीनं लावलेला आहे
तुमचे कामं होत चालतील. वरचेवर तुमच्या पदरामध्ये का यश येत जाईल आणि कामं होत चालतील. ही पण तेवढं सत्य आहे. फक्त वापर कसा करायचा, पांढऱ्या चंदनाचं चूर्ण, आपले लाल चंदन, लाल नाही दुसरं केशरी घ्यायचं नाही, कोणचं घ्यायचं नाही, फक्त पांढरा चंदन. आणि ह्याच कांडीनं चांगला कालवायचा ना, असा मोठा टिका लावलाच तुम्ही तरी चालतं, नाही तर बारीक लावला तरी चालतंय. बारीक जरी लावला तरी इथं दोन्ही भोवळ्याच्या मध्ये लावायचा आहे. आणि मोठा जरी लावला तर असं तुम्ही असं इथवर लावू शकता, असं नाम ओढल्यासारखा. पण पांढरीचंच लाकूड लागते त्याला, पांढरीचं लाकूड आणि चंदनाचं. तुमचे बाहेरचे काम असतील, समाजातले कामं होत नसतील, कामाला अडथळा येत असेल, कामं लवकर करतो म्हणते असेल, मोर्चा करीत नसेल, फक्त त्या माणसाकडे ही गंध लावून तुम्ही 3दा जावा. 3दा गेल्यानंतर 4थ्या वेळेस त्याला ती उदय येईल आणि तुमचं काम बी करून टाकेल. तुमचं असं मग पैशाचं असेल, कोणाला काही वस्तू लागत असेल, कोणाला इंटरव्ह्यूला असेल, कोणाचे नोकरीचं काम असेल, असे बरेच आपले अडचणीचे काम असतील. त्याच्यात तुम्ही ह्याचा एवढा जरी वापर केला तर ती बी चांगल्या प्रकारे काम करते. असे हे बघा काठी. दुसरी गोष्ट सांगतो आता, दुसऱ्या औषधाचं. 1.25 इंचाचे 2 तुकडे करायचे. 1.25 इंचाचे 2 तुकडे केले, हळद आणि कुंकू ही चांगले रंगवायचे, गायत्री मंत्र म्हणायचा आणि लक्ष्मीचा मंत्र कुठला असा म्हणायचा. 2 तुकडे तिजोरीत ठेवायचे. 2 तुकडे तिजोरीत ठेवले. एक तुकडा परत 1.25 फुटाचा काढायचा. एक तुकडा 1.25 फुटाचा काढला, त्याला काय करायचं, खालून हनुमंताचा सिंदूर लावायचा आणि दरवाज्यावर असा उभा असा ठेवून द्यायचा. अगर चिकटपट्टीने चिटकवा, खिळा मारा, अगर तुमच्या कसं अटकणे तसं दरवाज्यावर एक लावून द्या. दरवाज्यावर लावून दिल्यानंतर त्या दरवाज्याच्या तुमच्या असं वरी लागल्यानंतर त्या काठी खालून तुम्हाला इजा करावी लागेल. इजा जसं तुम्ही करचाल तसं तुमच्या अंगातले जरी काय असलं ते बाहेर निघायला मदत होते आणि बाहेर सगळं निघून जातं. फक्त ह्याच्या खालून जाणे येणं करायचं. जर दरवाज्यावर तुम्हाला मारता येत नसलाच तर त्याला दुसरा एक पर्याय म्हणून परत एक एवढाचा 1 इंचा तुकडा करायचा, इथं पंचरंगी द्वारा बांधायचा आणि दरवाज्याच्या मोहरी असा आडवा टांगून द्यायचा. हे सारखं लाकूड वाऱ्यानं हवेनं असं हललं पाहिजे. जर हल्ल्यानंतर जे का तुमच्या हवेमधून काही जी का घरात तुमच्या वाईट शक्ती शिरायचा प्रयत्न करते त्याला हे हाणून महागारी लावते. म्हणून हे दारात असं आडवं बांधायचं. आडवं बांधलं की दरवाज्यावरच फक्त बांधायचं, दुसरीकडे बांधायचं नाही कुठं, दरवाज्याच्या समोरच बांधायचं. मधून लावा नाही तर बाहेरून बांधा. हे झालं त्याचं. परत दुसरी गोष्ट, परत 1.25 इंचाचा एक तुकडा काढायचा. एक पूजेत तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. तुमचा देवारा असेल, देवाऱ्याच्या कोपऱ्यात आणि त्याला लाल खाली कपडा ठेवा, कपड्यावर थोडे तांदूळ टाका, तांदळावर हे एक आपला तुकडा पूजेत ठेवून द्या. रोजची पूजा जरूर द्या, घरात ठेवून द्यायचा पूजेमध्ये, तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. ही बघा अशी पांढरीची काठी आहे. आणि हे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येक माणसापाशी पोहोचू द्या, जग कल्याणाच्या हितासाठी. कुणी काही ह्याच्यात गैरसमज काही करू नका, असं झालं ते तसं झालं, कमेंटमध्ये काही लिहू नका, कमेंटमध्ये काही सांगू नका. तुम्हाला काय असेल तर डायरेक्ट फोन करा, बोलू आपण, बाकीचं काही नाही. जेवढा होईल तेवढा प्रत्येक माणसापाशी ही व्हिडिओ पोहोचू द्या. ज्याला आवडला व्हिडिओ त्यांना लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबा. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती होईल ह्याच्यासाठी शेअर करा. प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला माहिती आहे. प्रत्येक माणसाला काही त्याची मनी असेल, हे असेल, म्हणून त्या माणसाला ह्याचा उपयोग करता येईल म्हणून सांगतो. प्रत्येकाकडे व्हिडिओ जाऊ द्या. जेवढे तुमचे ग्रुप असतील, जेवढे हे असतील, प्रत्येकाची प्रत्येक माणसाला एक तरी माहिती असावी. म्हणून ह्यासाठी ही पण माहिती असणं गरजेचं आहे. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ म्हणून शेअर करा, प्रत्येकाकडे पाठवा. आणि आवडलाच व्हिडिओ तर घंटीचं बटन दाबा, लाईक करा. ह्याच्यापासून तुम्हाला काही पैसे काही लागत नाही, तुमचे काही त्याचं नुकसान नाही. फक्त लाईक केलं, घंटीचं बटन दाबलं की आम्हाला एक असं वाटतं, चला आपण जरी कुठतरी एक चांगलं काम केलं, आपल्याला पण लोक परिषद साथ देतात, आपल्या मागं पाठीमागं आहे, एक मनाचं बळ वाढतं आणि माणूस दुसरा व्हिडिओ पण एक चांगल्या पद्धतीत काढायचा एक प्रयत्न करतं. म्हणून लाईक करा, घंटीचं बटन दाबा म्हणतो. रामकृष्ण हरी माऊली.